हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कसा वाटला कसा नाही नक्की शेवट कमेंटमध्ये सांगून जा. तर इथे नाही आता मी डाळ चढवायची मला, तर मी इथे ना मुगाची डाळ घेतली, एक झाकण. वरण चकुल्या करायची आहे मला त्याच्यामुळं. तर इथे ना मुगाची एक झाकण घेतलं आहे आणि याच्यापेक्षा दुप्पट म्हणजेच तुरीचे 2 झाकणं घेतलेले. हे माझं माप आहे. आता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता कमी जास्त. तर इथे ना पहिल्यांदा माझा बेत वरण चकुल्या करायचा ठरला होता, पण अचानक बापूंचा स्वयंपाक करावा लागला मला, म्हणजेच मिस्टरांच्या मोठ्या भावाचा. तर मग त्यांना ड्युटीवर जायचं होतं, तर मग ते काही वरण चकुल्यांवर झालं नसतं. मग परत डाळ भाताचं म्हणजे डाळ भाताचं ठरवलं, कारण डाळ शिजत घातली होती. वरण चकुल्या ज्या करायच्या तर ते चेक करा तुम्ही किती जोरात पाऊस चालू झालाय. मी इथे ना भांड्यांसाठी अशा बादल्या ठेवून दिल्या, म्हणजे ना इथल्या इथं मला भांडी सुद्धा घासून टाकता येतात, बाहेर पाणी घ्यायला जाण्याची गरज नाही येऊ म्हणून. आता अंधारामुळे एवढं ते काय पाऊस दिसून नाही राहिलं ते करतं, पण हे पाणी जे पडून राहिलं त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. आता इथे आहे ना बाहेर फुल पाऊस चालू होता आणि इथे मी माईक घ्यायला असताना सुद्धा पत्र्यांचा इतका आवाज होता की माझा आवाज क्लिअर रेकॉर्ड झालाच नाही. तर त्याच्यामुळं ते मी जेव्हा एडिटिंग करायला घेतलं तेव्हा मला समजलं की माझा आवाज जो आहे तो नीट ऐकायलाच येत नाही, कारण इतका जास्त आवाज पत्र्यांचाच येत होता. तर मग म्हटलं व्हॉइस ओव्हर करूनच सांगू जे काही मी इथं बोलत होते ते. तर आता तुम्हाला माहिती आहे आम्ही घराचं काम केलं होतं, तर ते करून न करून सारखंच झालं असंच म्हणायला हरकत नाही. कारण की जे पुढच्या घरामध्ये ज्या 2 खिडक्या काढलेल्या आहे ना आम्ही, हे बघा इथं, तर ते ह्या नवीन विटा आहे त्याच्यामुळं की काय माहिती, पण त्या विटा जास्त भिजल्या का काय त्यांनाच माहिती असेल. ही भिंत पूर्ण ओली तर झाली, पण डायरेक्ट अक्षरशः ही जर खिडकीचा कडप्पा आहे ना बघा, हा कडप्पा आहे ना, इथून डायरेक्ट खाली पाणी गळू राहिलं. मला डायरेक्ट पोतं टाकावं लागलं होतं, इतकं पाणी गळायला लागलं होतं. नंतर मग मी विचार केला, म्हटलं आपण आत्ताच हा जो कॉर्नर आहे तो घेतलेला आहे, एवढे 14-15 हजार रुपये घातलेले आहे, जर याला जर पाणी लागलं तर काही उपयोग होणार नाही, म्हणजे 1-2 महिन्यात वस्तू खराब होऊन जाईल. तर मिस्टरांना म्हटलं हे तुम्ही हलवून घ्या, इकडं पुढं वळून घ्या, म्हणजे त्याला पाणी नको लागेल, कारण ह्या वस्तू नाही ना पाणी जर लागलं ना खूप लवकर खराब होऊन जातात. तर मग मिस्टरांना मी तेच डोकं लावत होते, पण मिस्टर काही ऐकायचं नाव घेत नव्हते. त्यानंतर कसं तरी मग तयार झाले. मग त्यांना म्हटलं हे थोडंसं पुढं वळून घ्या, म्हणजे त्याला ना गारवा जितका लागला नाही ना तेवढंच सेफ राहील ते. तर मग आता पहिल्यांदा मीच वळवू लागली होती, पण माझ्याच्याने ते काय हालायचं नाव घेत नव्हते. मिस्टरांना म्हटलं तुम्हीच ओढा, आणि ते थोडंसं पुढं सरकून घेतलं जेणेकरून त्याला पाणी नाही लागून. हे ब्लँकेट मी वरून टाकून दिलं होतं. आता कसं आहे, आपण शेवटी बाई माणसाचा कशात जीव गुंततो. म्हटलं नको उगाच थेंब रात्रभर, जर समजा म्हणजे रात्रभर पाऊस चालूच होता आणि समजा म्हटलं नको अरे पडून नको त्याला फुगायला ते. बघा किती पाणी गळत होतं आणि मला इतकं टेन्शन आलं होतं, कारण मी घराचं काम तेवढ्यासाठीच करायला लावलं होतं मिस्टरांना, कारण ते गळायचं अगोदर बी. त्याच्यामुळे ते मला खूप वैताग आला होता, कारण कसं टेन्शन असायचं घरी आपण हाय नाही हाय, त्याच्यामुळंही काम केलं आणि तरी जे व्हायचं तेच झालं आहे. पण आता त्याला काहीच करू शकते नाही, जोपर्यंत पुढून आता पत्रे येते नाही किंवा प्लॅस्टर होत नाही तोपर्यंत. नंतर आले किचनमध्ये, डाळ शिजत फोडणी दिली होती, भात टाकला होता, ह्या मिरच्या तळल्या होत्या, कारण तिखट भाजी काय करू मला काही समजत नव्हतं. तर मग ह्या मिरच्या तळून दिल्या, कारण आमच्या माणसांना आवडतात ह्या मिरच्या खायला. नंतर पोळ्या करून घेतल्या गरम आणि त्यानंतर बसलो जेवायला. तर इथे बापू, मी, ज्ञानेश्वरी आणि आमचे मिस्टर, माझे 2 मुलं बसलेलं होतं जेवायला. तर सगळ्यांना वाढवून दिलं आणि असा होता आजचा मेनू: मिरच्या, वरण भात आणि पोळ्या. बाकीचं काही जास्त तामझाम नव्हती केली. मला वाटलं होतं पिठात तळल, पण टाईमच खूप झाला होता, त्याच्यामुळं मग काही पिठात काही मी चोचले दाखवले नाही. जसं आलं तसं पटकन खाऊन घेतलं, कारण पाऊस भरपूर चालू होता. म्हटलं उगाच लाईट बीट जर गेली तर परत अंधारात मग आहे ना किडे खूप येतात. इकडं गावाकडे म्हणजे बाकीकडे येतात की नाही ते नाही सांगतात, पण आमच्या इकडे लाईट जर गेली ना मग किडे लई येतात. त्याच्यामुळे ना पटकन खाऊन घेतलं. आणि पोरांचं स्त्रियांचं काहीतरी चालू होतं लगबग. त्याला ना आता एवढं सवय लागू राहिली, कॅमेरा म्हणजे फोन दिसला त्याला समजतं आता ही व्हिडिओ काढू राहिली का, तो लगेच त्याचं कौतिक दाखवायला सुरू करून देतो.
तर आत्ता वाजले सकाळचे 8 वाजत आले आणि इथं खुशी तयार झाली आहे शाळेत जाण्यासाठी. तर तिच्या शाळेत आज असं लुक करून यायला लावला होता. हां, तर असं आवरून दिले आहे. चांगलं आहे का ग? अजून बाकी आहे थोडंसं आवरून द्यायचं, पण आता धनू अक्काला द्यायची साडी घालून. मग हिचा एवढं आवरून दिलंय, आता हिला धनूला देते साडी नेसून. तर आता मी करते कारल्याची भाजी आणि ना एकदम छान पद्धतीने करणार आहे मी, म्हणजे कडू नाही लागू म्हणून. तर इथे ना मी अशी कारली चिरून घेतले, छोटे छोटेच होते. तर मी असे एकाचे 2 असे मध्ये चिर पाडून घेतली आणि मधली जी बिया वगैरे राहते त्या सगळ्या काढून घेतले आणि जे थोडे मोठे होते त्याचे असे 2 भाग करून घेतले. तर आता याच्यात ना ही आपल्याला उकडवायला टाकायचे. तर याच्यात ना चिंच भरायची आपल्याला, याच्यामध्ये एक एक चिंच टाकायची आहे. आता मी ते चिंच टाकून घेते. आंबट चिंच आहे ना, हे अशा फोडून घ्यायच्या आणि याच्यातला जो गर आहे, म्हणजे हे जे आहे हे ना त्या चिंचीमध्ये कारल्यामध्ये भरायचं आहे. असं एक घ्यायचं आणि ना सिंपल असे याच्यात टाकून द्यायचं. आणि आता हे आपल्याला वाफवायला ठेवायचे, उकडवायचे नाही, वाफवायचे आपल्याला फक्त. हे इथे ना कढई ठेवून घेतली मी पाणी उकळवायसाठी आणि त्याच्यावर ही अशी चाळणी, आता तुमच्याकडे दुसरी चाळणी असेल ती बी ठेवू शकता. मी ही चाळणी ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावर हे सगळे एक एक कारले ठेवून घ्यायचे मस्त वाफवायला अशी. आणि आता याच्यावरून झाकण ठेवून देईल. हे बघा हे असं. आता मस्तपैकी जोपर्यंत कारली शिजते नाही 50-60% तोपर्यंत वाफून घ्यायचे मस्तपैकी. कारले शिजत टाकले होते मी आणि मला आज अचानक नाही, कालच सांगितलेलं होतं सवाशीन जेवायला जायचं आहे मला गावातल्या मावशींच्या इथं. तर त्यांचा फोन आला तर स्वयंपाक करायला ये म्हणून. थांब 2 मिनटं. तर स्वयंपाकाला ये म्हणे तू. तर त्यांचे कवाचे फोन चालू आहे, लवकर ये लवकर ये. तर आता कारले शिजून ठेवते मी आणि आता तिकडं चालली स्वयंपाकाला. तिकडून आल्याच्या नंतर मी इथं घरी स्वयंपाक करणार आहे, कारण विचारलं होतं खुशीचे पप्पा त्यांना पण जाऊ का म्हणून. तर ते बोलले की जाय तिकडून आवरून ये आणि मग स्वयंपाक कर म्हणे. तर आता चालले मी तिकडं स्वयंपाक करायला. बघू तिकडं आता किती शूट करू शकते किती नाही, दाखवेल तसं थोडं थोडं. तर आता चला जाते मी तिकडे आणि तिकडून आले मग घरातली स्वयंपाक करत. हो बर सोपडं पुढं. हां जागीरदार उठले की नाही? जागीरदार काही माहिती दुखेले गेले वाटतं कुठं कुठं घ्या? तुम्हाला असं वाळत घालायचं वाळते अंगर आहे शिवाचं मोठं घर तिकडे द्यायचं वाळ घालून द्यायचं मग ते घर कपडे. आम्हाला जागाच नाही बाई. टाकेल काय की साडी वाळली नाही अजून. कल्पना माझा फोन कर ना, तू कोणाला करते फोन? नाही केला होता वाटतं त्यांनी फोन, मम्मीला केला होता वाटतं. म्हणले चालू होतं निशाला घेऊन जा. निशा आहे ना परत तात्याची सून. हा चालू होतं निशाला घेऊन जा म्हणे. वंदनाबाई सून येणार नाही तिला यायचं नाही तिने येणार. 8 तारखेला बोलले ना आपल्याला 9 तारखेला बोलले. तर आत्ताच आले मी तिकडे सवासणींचा कार्यक्रम असं म्हणजे जेवण करून आणि आता परत मला लागायचे स्वयंपाकाला. तर कारले तर शिजवले म्हणजे वाफवले
आता त्याला फोडणी द्यायची, पोळ्या करायच्या आहे आणि सगळं काम तसंच पडलं आहे. कारण सकाळी खुशीला तयार करता करताच 8-8:30 झाले होते आणि सगळं काम तसंच आहे. तर आता एक 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 तेच करायला घेणार आहे. तर चला आता एक 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 सगळं काम आटपून घेते आणि तसं तुम्हाला मी शेअर करतच राहील काय काय करायचं आहे काय काय नाही. आणि पाऊस काय उघडायचं नाव घेऊन नाही राहिला. 3-4 दिवस झाले तसा पाऊस सारखा चालू आहे. आत्ता चांगला उघडला होता म्हणून सगळे कपडे मी बाहेर आणून टाकले. तर परत चालू झाला आहे बारीक बारीक. शेंगदाणे म्हणजे एवढ्या कारल्याला मसाला होईल एवढे शेंगदाणे टाकते. आता त्याच्यानंतर थोडंसं खोबरं आणि याच्यामध्ये थोडीशी तीळ, खोबरं अजून थोडंसं टाकते आणि आता थोडीशी तीळ. तर एवढी अशी तीळ घेतली आहे, अंदाजानेच घेतलं आहे सगळं. आणि आता हे चांगलं भाजून घेऊ आहे ना. मस्त तीळ आणि खोबरं शेंगदाणे आपले एकदम छान असे खरपूस भाजले आहे बघा. आता गॅस बंद करू. लाईट आली आणि तुम्हाला आता दळून घ्यायचं आहे मला हे सगळं. तर आता तुम्ही जे जे मसाले टाकत असाल भाजीला तर ते मसाले याच्यातच टाकून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून घ्यायचे. तर आता मी हे दळून घेते. हे बघा असा मसाला तयार होतो. तर आता आहे ना कांदा चिरवून घेणार आहे मी थोडेसे. आता 3 ते 4 कांदे घेतले मी. आता ही चिरून घेते चांगले बारीक. तर आता आहे ना मस्त असा बारीक बारीक कांदा चिरून घेतला. तेल तापत ठेवलं आहे तोपर्यंत आपण आहे ना हा मसाला या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. सगळा एकदम दाबून दाबून भरायचा आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे भरून घेते आणि मग दाखवते. जिरं मोहरी टाकून दिली मी. त्याच्यानंतर हे थोडंसं आलं कुटून ठेवलं होतं मी ते टाकून देते. आलं चांगलं तळलं की त्याच्यामध्ये जो आपण चिरलेला कांदा आहे ना तो टाकायचा आहे बघा. हा अजूनही थोडंसं परतून देते. आता हा कांदा याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता कांदा बी चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टमॅटो असेल तर आता टमॅटो टाकू शकता तुम्ही. माझ्याकडे नाही त्याच्यामुळे मी काही टमॅटो टाकला नाही आहे. आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे. आता आपण आहे ना एक एक कारलं ठेवायचं याच्यात. आणि एकदा अलगद आहे ना परतवून द्यायचं आहे सगळं. आता आहे ना 5-1 मिनिट याच्यावर झाकण ठेवू. ही चिंच चांगली आपण आहे ना चोळून घेतली म्हणजे तिचा सगळं गर काढून घेतला आहे. आता हे सुद्धा आपल्याला याच्यातच टाकायचं आहे. मसाला आहे ना तो पण याच्यावरून असं टाकून देऊ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं परत. मध्ये एकदा छोटा ग्लास आहे तेवढा ग्लास पाणी टाकणार मी फक्त. कारण कारले आपले शिजलेलेचे फक्त काहीतरी थोडीशी ग्रेव्ही म्हणून पाणी टाकलं आहे मी. ग्रेव्ही व्हावी थोडीशी म्हणून. आता चांगलं मिक्स करायचं याच्यात. आणि आता आहे ना हे जे चिंचेचं पाणी केलं आहे तेही टाकायचं आहे याच्यात. तर इथे चिंचेचं पाणी टाकून मिक्स करून दिलं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि छान अशी 5-1 मिनटं किंवा 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्यांना. तर शिजून झाली होती भाजी आणि याच्यातून ना बापूंना दिलं होतं मी जेवायला वाढून दिलं होतं त्याच्यामुळं मग अशी काढून घेतली आहे. आणि बघा ट्राय करून तुम्हाला पण जर म्हणजे आवडत असेल अशी भाजी कारल्याची तर. आणि कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा मला. तर इथे ना पोळ्या पण झाल्या आहे माझ्या. आता किचन आवरायचं आहे सगळं. हे बघा भांडे सगळे गोळा करून ठेवली आहे. मिक्सर पुसायचं आहे. आणि आता आज आहे ना बऱ्याच दिवसातून म्हणजे 4-5 दिवसातून ऊन पाहून खरंच भारी वाटलं. गाई मी बाहेर गाद्या वगैरे नेऊन टाकले आहे.